तर आपल्याला पाहायचं आहे चॅप्टर 2, दॅट इज पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. चॅप्टर 2, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स म्हणजे समांतर रेषा व छेदिका. तर अगोदर पाहूत आपण छेदिका म्हणजे काय. समजा आपण कोणत्याही दोन रेषा काढल्या, ह्या दोन रेषा काढल्या आणि ह्या दोन रेषांना जर दोन रेषाला एक रेषा छेदून जात असेल तर त्याला आपण छेदिका म्हणतो. त्यालाच म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. तर ही काय ट्रान्सव्हर्सल. दोन किंवा अनेक रेषांना छेदून जाणारी रेषा त्याला आपण छेदिका म्हणतो. द लाईन विच इंटरसेक्ट टू और मोर लाईन्स दॅट इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल. तर मग ही ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे. पण ह्या ट्रान्सव्हर्सल मुळेच अँगल तयार होते. ही ट्रान्सव्हर्सल नव्हती, फक्त दोन रेषा होत्या अशा, त्यावेळेस बघा कोणताही अँगल तयार झाला नाही कुठंच. पण छेदिका काढली की चार अँगल तयार झाले. कसे? हे बघा इथे एक झाला, हे ए, हे अँगल ए, हे एक अँगल तयार झाला बी, हे एक अँगल तयार झाला सी, हे एक अँगल तयार झाला डी. इथं झाले चार. तसेच इथं सुद्धा इथं अँगल तयार झाला ई, इथं अँगल तयार झाला एफ म्हणून त्याला हे, इथं झाला जी आणि इथं झाला एच. ते एकूण 8 अँगल तयार झाले. 8 कोन तयार झाले ट्रान्सव्हर्सलमुळे, छेदिकेमुळे एकूण 8 कोन तयार झाले. आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ज्यावेळेस ह्या दोन रेषा समांतर असतात, पॅरलल असतात आणि त्या दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदलं असेल किंवा एखादा ट्रान्सव्हर्सल काढलेला असेल तर त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. मग त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगलसाठी काही गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत. ते आपण पुढच्या ह्याच्यात पाहू. पण आता सध्या लक्षात ठेवायचं आहे की हे 8 अँगल तयार झालेत. ह्या 8 अँगलला नावं कशी दिलेत बघा. नावं कशी दिलीत बघा. जर आपण ह्या दोन रेषा घेतल्या आणि वरच्या बाजूचेच पण छेदिकेच्या एका साइडचे घेतले कोण, तर त्याला म्हणायचं संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा नंबर 1 करस्पॉन्डिंग अँगल किती होते तयार बघा अगोदर. करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचं? ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत, छेदिका नाही, ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत त्याच्या एकाच साइडचे किंवा एकाच दिशेचे आणि छेदिकेच्या एकाच बाजूच्या दोन कोणांना पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचं, संगत कोणाची जोडी म्हणायचं, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचं. मग बघा किती जोड्या होत्यात. ह्या रेषेच्या वरच्याच दिशेला घेतले आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला घेतले तर हे दोन अँगल राहिलेत, ए आणि ई. मग पहिली जोडी तीच झाली, अँगल ए अँड अँगल ई. आपण इथं व म्हणतो, कोण ए व कोण ई, पहिली जोडी झाली. तसंच आता खालच्या दिशेला घेतले आणि छेदिकेच्या डाव्या बाजूचेच घेतले तर सी आणि जी. मग दुसरी जोडी झाली सी अँड जी. आता तिसरी जोडी बघा, उजव्या बाजूला छेदिकेच्या वरच्या दिशेला बघा बी आणि एफ. मग हे बी अँड एफ. आता खालच्या दिशेला आणि उजव्या बाजूला, ह्या छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि ह्या रेषांच्या खालच्या दिशेला दोन्ही डी आणि एच. चौथा पेअर डी अँड एच. तर हे करस्पॉन्डिंग अँगलचे 4 पेअर तयार होतात. इफ अ ट्रान्सव्हर्सल इज गिवन विच इंटरसेक्ट एनी टू लाईन्स. कोणत्याही दोन रेषाने एखाद्या छेदिकेने छेदलं तर एकूण 8 कोन तयार होतात. त्याच्यापैकी संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात. ह्यालाच काय म्हणायचं? संगत कोनाच्या जोड्या. मग संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. संगत कोनाच्या जोड्या तयार कशा झाल्या?
छेदिकेच्या डाव्याच बाजूला आणि ह्या दोन रेषेच्या वरच्या दिशेला हे एक कोन तयार झाला, एक जोडी संगत कोणाची. दुसरी खालच्या दिशेला, दुसरी झाली. तिसरी वरच्या दिशेला पण उजव्या बाजूला बी आणि एफ झाला आणि खालच्या बाजूला डी आणि एच उजव्याच साईडला. तर असे एकूण 4 संगत कोणाच्या जोड्या तयार होतात. आता त्याच्यानंतर व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. व्युत्क्रम कोणाच्या जोड्या म्हणजेच काय, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. मग याच्यात 2 जोड्या तयार होतात. बघा कशा असतात पहा. बघा व्युत्क्रम कोणाच्या जोड्या, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. तर बघा ह्या दोन रेषाच्या आतमधले आणि छेदिकेच्या वेगवेगळ्या बाजूचे. बघा मग 4च कोण आहेत ह्या दोन रेषाच्या आतमध्ये, सी डी ई एफ. मग जोड्या कशा घ्यायच्या, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. इकडचा डी घेतला की इकडचा ई घ्यायचा, इकडचा सी घेतला की इकडचा एफ घ्यायचा. मग बघा इथं अँगल सी अँड अँगल एफ आणि इथं डी आणि ई, अँगल डी अँड अँगल ई. ह्या व्युत्क्रम कोणाच्या जोड्या 2 असतात. पण कधी कधी काय होते, द इंटेरियर पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर म्हणलं की हे झाले कारण या दोन रेषेच्या आतमधले. पण दोन रेषेच्या बाहेरचे झाले की त्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणायचं. मग मी इथं लिहितो बघा, व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. इथं कंसात लिहितो बाह्य कारण इथं अंतर. आता बघा पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे. मग आता ह्याच्या आतमधले घेतले आपण, आतमधले शक्यतो आतमधलेच असतात, कुणीकडेही घेतले तर बाहेरचे खूप रेअर मध्ये विचारतात. आता हे आतमधले घ्यायचे नाही, बाहेरचे घ्यायचे. बघा छेदिकेच्या विरुद्ध बाजूला ए आणि एच दोघं बी बाहेरचे येतं, ए आणि एच. इकडचा बी आणि जी हे दोघं बाहेरचे येतं. ह्या दोन रेषेच्या बाहेर इकडं आणि तिकडं म्हणजे बाहेर. बाहेरचे 2 घेतले पण विरुद्ध दिशेचे, बी आणि जी, ए आणि एच. मग नंबर 1 अँगल ए अँड अँगल एच. दुसरा अँगल बी अँड अँगल ई. अँडच्या जाग्यावर व किंवा आणि लिहू शकतात मराठी मीडियम मध्ये. हे झाले व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. शक्यतो व्युत्क्रम कोणाच्या जोड्या ह्या 2च आहेत असं म्हणतात. पण आता इंटेरियर आणि एक्सटेरियर झालं तर एक्सटेरियर म्हणलं की ह्या घ्यायच्या. आणि आता राहिल्या आंतर कोणाच्या जोड्या. आंतर कोणाच्या जोड्या, पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. बघा हे इंटेरियर अँगल्स आहेत पण हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणलं की छेदिकेच्या विरुद्ध दिशेचे, विरुद्ध बाजूचे कोण एवढं लक्षात ठेवायचं. पण फक्त इंटेरियर अँगल जर म्हणलं तर ह्या दोन रेषेच्या आतमधले आणि छेदिकेच्या एकाच बाजूचे, जसे की डी आणि एफ, सी आणि ई असे 2 पेअर तयार होतात. बघा मग मी इथं लिहितो नंबर 1 अँगल सी अँड ई, अँगल सी अँड अँगल ई. नंबर 2 अँगल डी अँड एफ. तर ह्या 2 जोड्या तयार झाल्या, इंटेरियर अँगल आंतर कोणाच्या जोड्या तयार झाल्या. तर हे एकूण नंबर 1 संगत कोणाच्या जोड्या, नंबर 2 व्युत्क्रम कोणाच्या जोड्या आणि नंबर 3 आंतर कोणाच्या जोड्या. नंबर 1 करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. नंबर 2 पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. नंबर 3 पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. तर असे पेअर इंटेरियर अँगलचे 2, अल्टरनेट अँगलचे 2 आणि करस्पॉन्डिंग अँगलचे मात्र 4 आहेत पेअर. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. जर ह्या 2 रेषा पॅरलल असतील म्हणजे कशा, ह्या अशा असतील. समजा एम अँड एन, लाईन एल इथं लिहितो, लाईन एम पॅरलल लाईन
एन. आता ह्या एकमेकाला छेदू शकतात पुढे जाऊन, पण ह्या नाही छेदणार. जर पॅरलल असतील तर त्याच्यासाठी थोडंसं वेगळं येतं बघा. आणि इथं एक छेदिका काढली आपण तशीच. मग हे कोण झाले, ए बी सी डी ई एफ जी एच. आता ह्याच्यामध्येच काय होते, संगत कोण सारखे असतात, सारखे, कॉन्ग्रंट, एकरूप. जर दोन समांतर रेषा पॅरलल असतील, दोन समांतर रेषा असतील, दोन लाईन पॅरलल असतील आणि त्याला एक छेदिका काढलेली असेल, ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे सगळे सारखे असतात. ए आणि ई कॉन्ग्रंट लिहिता येते, एकरूप. सी आणि जी एकरूप, बी आणि एफ एकरूप, डी आणि एच एकरूप. म्हणजे ह्या अँडच्या जागी आपण काय लिहू शकतो, जर इथं हे पॅरलल असेल तर. मग ही आकृती मोडून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येते. आता ही जर आकृती दिलेली असेल, ही जर आकृती दिलेली असेल तर सारखे कॉन्ग्रंट एकरूप असतात. हे काही कॉन्ग्रंटचं साईन असं लिहिता येते, एकरूपचं चिन्ह. ह्याला म्हणायचं एकरूपचं चिन्ह. हे संगत कोण एकरूप असतात म्हणजेच कॉन्ग्रंट असतात. तसंच हे अल्टरनेट अँगल सुद्धा एकरूप असतात किंवा कॉन्ग्रंट असतात. हे असं, हे सुद्धा तसंच एकरूप असतात किंवा कॉन्ग्रंट असतात. पण हे मात्र तसं नाही. ह्याच्यामध्ये मात्र त्या दोघांची बेरीज 180 असते. त्या दोघांची बेरीज बरोबर 180. हे असं इंटेरियर अँगलची बेरीज 180 असते. म्हणजेच काय, ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांच्या कोणाची बेरीज 180 असणं, त्याला सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. आणि कोटिकोन, ठीक आहे, हे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. तर पहा आता